श्रोते हो, नमस्कार. कालच्या क्लिपमध्ये आपण पहिल्या प्रकरणातील जनार्दन स्वामींचे संदर्भ पाहिले होते आणि ते प्रकरण पूर्ण केले होते. आता आज आपण प्रकरण 12वे ऐकणार आहोत. या प्रकरणाचे नाव आहे परमपूज्य जनार्दन स्वामींबरोबरच्या प्रवासातील अनुभव आणि त्यांचे प्रवचन. वाचन संध्या जोशी, मुंबई. नमस्कार. परमपूज्य जनार्दन स्वामींसाठी जून आणि नंतर पुढे फेब्रुवारी महिना महत्त्वाचा असतो. जून महिन्यात त्यांचा जन्मदिवस येतो आणि फेब्रुवारी महिन्यात त्यांनी देह ठेवला. म्हणजे जयंती आणि पुण्यतिथी हे महत्त्वाचे दिवस या 2 महिन्यात साजरे होतात. लहान बाळापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वाढदिवस अगदी थाटात केक कापून साजरे केले जातात. साहजिकच सर्वजण खूप आनंदी देखील असतात. पण नंतरच्या काळात सर्वजण आपण जवळजवळ अमरच आहोत असे वावरत असतात. पण अचानकपणे मध्येच मृत्यूदेवतेने घाला घातला की सारे चित्रच पालटून जाते. काही ठराविक काळ मृत व्यक्तींच्या सत्कृत्यांच्या आठवणीत जातो आणि कालांतराने साऱ्या गोष्टी विस्मृतीच्या सागरात विरून जातात. परंतु सत्पुरुषांचे या बाबतीत निराळेपण असे की त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या अनंत उपकारांचे स्मरण होते आणि त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी असते. पुण्यतिथीच्या प्रसंगातही त्यांनी केलेला त्याग, सेवा आणि कृपा यांच्यावर प्रकाश पडतो. सिंहावलोकन गुणगान होते आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करण्याची स्फूर्ती प्राप्त होते. वेगवेगळ्या परंपरात अशा जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमांच्या मालिका सतत चालू असतात. कारण काय तर हेच, ते दीपस्तंभ असतात की ज्यांच्या प्रकाशात आपापल्या होड्या, बोटी, नावा, गलबते घेऊन त्यांच्या कृपाछायेत हा भवसागर पार करण्याची त्यांचे भक्त मनीषा बाळगत असतात. आपल्या स्वामींविषयी त्यांच्या चरित्र ग्रंथात, आठवणीत, प्रवचनात अनेक उद्बोधक गोष्टी आहेत की अशा गोष्टी पुन्हा ऐकल्या तरी आनंद जरूर मिळतो. परमपूज्य जनार्दन स्वामींची माझी भेट कशी झाली? माझी म्हणजे लेखक दादा केळकर यांची. 1982-83 साली श्री स्वामी आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये आले होते. यजमानांकडून दर्शनासाठी या म्हणून आमंत्रण आले. खरे पाहता रात्री आम्ही उशिराच गेलो होतो. तरी पण परमपूज्य स्वामींनी आपल्याला आलेले अनुभव विस्तृतपणे सांगितले व श्री स्वामी समर्थांच्या गोष्टी सांगताना त्या प्रसंगात एकरूप झाले होते. समर्थांच्या पहिल्या 2 भेटीत श्री जनार्दन स्वामी समर्थांचे सौम्य रूप पाहिले, परंतु तिसऱ्या भेटीत समर्थ आल्याच म्हणाले, हम तुम्हारा कुछ नहीं सुनना चाहते हैं, हम जो कहेंगे वही होगा. आणि हे ऐकल्यावर आपल्या स्वामींची बोबडीच बंद झाली हे पण त्यांनी सांगितले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागावे लागते हेही सांगितले. नंतर त्यांच्यासमोरच त्यांनी मला काही लिखाण करायला सांगितले. हे काही लवकर संपेना आणि माझी बोटं दुखू लागली. दुसऱ्या दिवशी ऑफिसलाही लवकर जायचे होते म्हणून त्यांची परवानगी घेऊन ती भेट संपली. काही महिन्यानंतर आम्ही दुसऱ्यांदा स्वामींना भेटायला गेलो होतो. फार वेळ काही आम्ही बसलो नव्हतो. पण तेवढ्यात श्री जनार्दन स्वामी अचानक म्हणाले, अरे केळकर, तुला परदेशात जावे लागणार आता. हे ऐकून मी थक्कच झालो, कारण ऑफिसच्या कामासाठी परदेशात जाऊन 1-2 महिन्यापूर्वीच मी परतलो होतो. हे मी श्री स्वामींना सांगितले. पण श्री जनार्दन स्वामी परत म्हणाले, ते काही मला माहीत नाही. गेला असशील पण पुन्हा जावे लागेल. आणि पुढच्या काळात त्यांचे भाकीत तंतोतंत खरे ठरले. याच भेटीत आमची मुलगी सौ ज्योत्स्नालाही सुंदर अनुभव अनाहूतपणे मिळाला. स्वामींच्या कपाळावर सूर्य आणि सूर्यकिरणे असा देखावा तिला दिसला. पुढे काही वर्षानंतर मी निवृत्त झालो आणि स्वामींचा जास्त सहवास मिळू लागला. त्यांच्याबरोबर आम्हा उभयतांना त्यांच्या सेवेसाठी अनेक संधी मिळाल्या.
बंगलोरकडच्या दौऱ्यामध्ये सातारा, कोल्हापूर, सांगली, बेळगाव, हुबळी, हवेरी अशा ठिकाणी थांबत थांबत आम्ही प्रवास करीत असू. प्रत्येक ठिकाणी भक्तांकडे 1-2 दिवसांचा मुक्काम असेल. आता सांगतोय, ही गोष्ट कोल्हापुरात घडलेली आहे. ही कोल्हापुरात घडलेली गोष्ट आहे. बडोद्याच्या सुरुवातीच्या काळात जनार्दन स्वामींचे एक भक्त जोशीराव कोल्हापूरच्या मध्यवस्तीत बिनखांबी चौकात स्थायिक झाले होते. त्यांची खानावळ पहिल्या मजल्यावर आणि सर्व कुटुंब दुसऱ्या मजल्यावर राहत होते. श्री स्वामी त्यांच्याकडे पोचल्यावर आगत स्वागत झाले आणि दर्शनासाठी आलेल्या मंडळींमध्ये तुळजापूरकर पती पत्नी देखील होते. यजमान एकदम शांत तर पत्नी खूप बोलक्या होत्या. त्या स्वामींना म्हणाल्या, आमच्या यजमानांना सद्गुरूंच्या अनुग्रहाचा लाभ मिळाला आहे. माझा काही अजून तो योग आला नाही. 12 वर्षापूर्वी एक तेजस्वी ब्राह्मण व्यक्ती आमच्याकडे आली होती. मी त्यांना अनुग्रह देण्यासाठी विनंती केली तर त्यांना तसा अधिकार नाही असे ते म्हणाले. पण त्यांनी उपाय सांगितला. मी तुम्हाला सुपारीचा एक गणपती देतो. स्तोत्र म्हणून त्याची पूजा करा व गुरुप्राप्तीसाठी प्रार्थना करा. तुमचे काम होऊन जाईल. त्याप्रमाणे मी ते व्रत 12 वर्ष करते आहे, पण अद्याप फळ मिळायचं आहे. परमपूज्य जनार्दन स्वामींनी सर्व ऐकून घेतले आणि मिश्किलपणे म्हणाले, त्यांनी सांगितलेले बरोबर आहे. तुमचे काम मनाप्रमाणे होणार आहे. एवढे सांगून श्री स्वामी टॉयलेटला निघून गेले. मी शेजारीच होतो. मला आश्चर्य वाटले. श्री स्वामी अनुग्रहाविषयी काहीच बोलले नाहीत. मी तुळजापूरकर बहिणींना म्हणालो, हो तुम्हाला कल्पना आहे का, आमचे श्री स्वामीच सद्गुरुपदी आहेत. आपण विनंती केल्याशिवाय ते कसे काय दीक्षेविषयी बोलतील. तुम्ही विनंती करा. योग असेल तर काम होऊन जाईल. श्री स्वामी पुन्हा असं नसतं झाल्यावर बाई म्हणाल्या, मला क्षमा करा. मला आपला परिचय नव्हता. स्वामींनी माझ्याकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले आणि हसू लागले. पुढे त्या बाईने अनुग्रहासाठी विनंती केली. तेव्हा श्री स्वामी म्हणाले, यजमानांची परवानगी आहे ना. यजमान तिथेच बसले होते. ते म्हणाले, जरूर जरूर. माझी दीक्षा लहानपणीच मिळाली आहे. आपल्याकडूनही दीक्षा मिळाली तर मलाही आनंदच होईल. यात काही चुकत नाही ना. म्हणजे आम्ही उभयता आपण दिलेले साधन नियमितपणे करू. स्वामींनी बरं बरं म्हणून होकार दिसला. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनाही रीतसर दीक्षा प्राप्त झाली. कालांतराने मुलगा, सून, मुलगी हेही अनुग्रहित झाले. त्यांच्या नातीची बौद्धिक वाढ बेताची होती. स्वामींच्या आशीर्वादाने तिच्यात लक्षणीय सुधारणा झाली. पुढील काळात श्री स्वामी बऱ्याच वेळा त्यांच्याकडे उतरले. त्या सर्व कुटुंबात सकारात्मक फरक झाला आणि त्यांचे साधन सुरळीत चालू राहिले. परमपूज्य स्वामींच्या सहवासात असताना सतत काही ना काही नाविन्यपूर्ण घडत असे. फक्त डोळसपणे त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागे. पुढच्या एका प्रवासात आम्ही प्रथम सांगलीला डॉक्टर शुक्ल यांच्याकडे होतो. त्यांच्याकडचा सत्संग आटपून पुढचा मुक्काम माधवनगरला डॉक्टर कुलकर्णी यांच्याकडे होता. तिथे माझ्या फजितीचा प्रसंग अनुभवावा लागला. म्हणजे डॉक्टर कुलकर्णींच्याकडे हा प्रसंग घडला आणि लेखक दादा केळकर यांना फजितीचा अनुभव घ्यावा लागला. तो कसा ते ऐकूया. सकाळच्या वेळी गोरेपान उंच आणि आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेले गृहस्थ मला भेटले आणि म्हणाले, माझे वडीलही परमपूज्य श्री गुळवणी महाराजांचे शिष्यच आहेत, म्हणजे तुमचे गुरुबंधूच आहेत, म्हणून तुमच्याकडे मला मोकळेपणाने बोलता येईल. सध्या आय एम गोईंग थ्रू ए बॅड पॅच. बायकोबरोबर पटत नाही आहे. घर तिच्या नावावर आहे. मला जवळजवळ तिने घराबाहेरच काढले. माझ्या एकुलत्या एक मुलीलाही भेटू देत नाही. मला स्वामींसमोर बोलायला प्रशस्त वाटत नाही. माझ्यासमोर कोणताच मार्ग नाही हो. यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तुम्हीच स्वामींना माझी वतीने विनंती करा ना. हे सांगून त्यांनी मला साकडे घातले आणि मी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून श्री स्वामी हॉलमध्ये आल्यावर त्यांनाही सर्व हकीकत सांगितली. काही कृपा करावी अशी विनंती केली. सर्व ऐकून घेतल्यावर श्री स्वामी माझ्यावरच भडकले. म्हणाले, कोण कसा आहे काय आहे हे काही ओळखता येत नाही. त्यांचा तू वकील आहेस की काय. अशा दारुड्याला कुठली बायको पोषणार. घराबाहेर काढणार नाही तर काय करणार. त्याला म्हणावं, अगोदर दारूचं व्यसन सोडतो म्हणून कबूल कर, तर काही सुधारणा करता येईल. मी चाटच पडलो. त्या गृहस्थाला बाहेर बाल्कनीत आणून विचारले
तर त्यांनी श्री स्वामी म्हणतात ते खरं आहे हे कबूल केले. चांगला इंजिनियर असून व्यसनामुळे नोकऱ्या टिकत नव्हत्या आणि नवीन लवकर मिळत नव्हती. कमाई बंद होती. बायकोच्या नोकरीवर आणि जीवावर संसार कसाबसा चालला होता. मुलगी मोठी होऊन लग्नाला आली याची जाणीव नाही म्हणून चिडून बायकोने त्याला घराबाहेर काढले होते. स्वामींच्या नजरेसमोर त्यांच्या आरपार दृष्टीमुळे या सर्व गोष्टी आल्या आणि त्यांचे पितळ उघडे पडले. काहीही लपवता आले नाही. उद्या येतो असे सांगून तो परत आलाच नाही. या पुढचा अनुभवही ऐकण्यासारखा आहे. लेखक म्हणतात, पुढे आम्ही विट्याला डॉक्टर देशचौगुल्यांकडे एक दिवस मुक्काम करून खटावकडे रवाना झालो. प्राध्यापक सुभाष खैरे यांच्याकडे आमचा मुक्काम होता. त्यांच्या पत्नीचे नाव कांचन. त्या उत्तम साधक होत्या. परंतु हल्लीच्या बुवाबाजीच्या बातम्यांमुळे देहधारी गुरूंकडे जाऊच नये असे त्यांचे टोकाचे मत झाले होते. सुभाषना त्यांच्या विद्यार्थ्याप्रमाणे त्या सर म्हणून हाका मारित असत. सुभाष मात्र श्री स्वामी साताऱ्याला आले की दर्शनाला न चुकता जात असत. घरी पत्नीला आवडत नाही म्हणून काही वेगळेच कारण सांगून सुभाष साताऱ्याला जाऊन गुपचूप दर्शन घेत असत. कांचन मात्र नेहमी म्हणायच्या, सर इकडे तिकडे गुरूंसाठी कशाला भटकता? कोण कसे हे आपल्याला नीट समजत नाही. आपल्या घरीच देवासमोर बसले तरी सगळे मिळतेच की, मग कशालाही धडपड करायची? सुभाष ओलाहो करायचे आणि या विषयावर वादविवाद टाळायचे. परंतु जनार्दन स्वामींनीच यात बदल घडवून आणायचे ठरवले आणि हे बिंग फुटले. लायब्ररीच्या कामासाठी साताऱ्याला जातो असे सांगून सुभाष साताऱ्याला स्वामींच्या दर्शनासाठीच गेले. यजमानांकडे स्वामींचे दर्शन, बोलणे, आशीर्वाद झाले. प्रसादाचीच वेळ होती. सुभाष कोपऱ्यात मनात एक इच्छा धरून उभे होते. स्वामींनी आपल्या शेजारी प्रसादाला बसवून आपल्या पानातली भाजी आपल्या ताटात वाढावी. मनकवड्या स्वामींच्या हे सर्व लक्षात आले. त्यांचाही काही प्लॅन होताच. त्यांनी सुभाषला खुणेनेच बोलवून घेतले आणि शेजारच्या पानावर बसवले. थोड्या वेळाने, तुला कृष्णाकडच्या वांग्यांची भाजी आवडते ना, ही घे म्हणून आपल्या ताटातली भाजी त्यांच्या ताटात वाढली. प्रसाद मनाप्रमाणे न बोलता मिळाला म्हणून सुभाष अतीव आनंदात होते. पण स्वामींनी खटावला आणखी एक किमया केली होती. सकाळच्या पूजेनंतर थोडा वेळ डोळे मिटून स्वस्थ बसायची कांचनला सवय होती. त्यावेळी तिच्या मनाच्या पटलावर साताऱ्यात घडलेल्या सर्व गोष्टी दिसून आल्या आणि काही सुचेनासे झाले. त्याचा अर्थही कळेना. सुभाष खुशीतच संध्याकाळी खटावला परत आले आणि कांचनच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. सर आपण कुठे कुठे गेला होतात? सुभाष म्हणाले, लायब्ररीच्या कामासाठी आणि पुस्तके तपासण्यासाठी 2-3 ठिकाणी जावं लागलं. कांचन म्हणाली, आपले जेवण कुठे झाले? एवढा उशीर का झाला? सुभाष, मित्राच्या घरी आग्रह झाला म्हणून त्याच्याकडेच जेवलो. कांचन, तिथे स्वामी पण आले होते का? सुभाष, हो खरंच की, सांगायचं विसरलो. तिथे स्वामी पण आले होते म्हणून अनायसे त्यांचीही भेट झाली. खरं सांगायचं तर सुभाषची कोंडीच झाली होती. काय बोलावे हेच कळत नव्हते. कांचन, स्वामींनी आपल्या शेजारच्या पानावर बसून आपल्या पानातली वांग्याची भाजी पण वाढली ना? सुभाष सपापला. आता मात्र हद्द झाली. कोणीतरी आपल्या पंक्तीतल्या माणसांनी हे सर्व कांचनला सांगितले की काय असे वाटू लागले. असे सारे सत्य बाहेर पडल्यावर गोंधळलेल्या परिस्थितीत दोघेही आनंदाने हसू लागले. लपवाछपवीला वावच राहिला नाही. खोटे बोलून व्यसन करणार नाही याची कांचनला सुभाषबद्दल खात्री होती. कालांतराने दोघेही स्वामी भक्त झाले. या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही सुभाषकडे पोचलो होतो. आगच वागत चहा वगैरे झाला. सुभाषने विशेष काही न बोलता एक मोठे पत्र परमपूज्य स्वामींच्या हातात सरकवले. ते लांबलचक पत्र काळजीपूर्वक वाचून श्री स्वामी अत्यंत खुश झाले. वा वा, अरे सुभाष, तुझी बायको पुढे गेली की, छान छान, आनंद आहे. एवढे म्हणून स्वामीने ते पत्र माझ्या हातात वाचायला दिले आणि आपण बाथरूमला गेले. असे काय होते त्या पत्रात? काय एकेकाचे भाग्य असते. सद्गुरूंनी कृपा करायची ठरवल्यावर भक्तांच्या जीवनात दाही दिशा आनंदाने उजळून निघतात. पत्र वाचून थक्क झालो. सुभाषने फक्त पत्र दिले. अनुभव कथन सर्व सौ कांचनचे होते. आतल्या खोलीत नेहमीप्रमाणे मी झोपले होते, म्हणजे कांचन झोपली होती. पहाटेच्या वेळी
भूमीतून श्री स्वामी समर्थ एकदम प्रगट झाले. भव्य, उंच, तेजस्वी मूर्ती आणि चेहऱ्यावर भाव कडक होते. तरीही प्रेमळपणाने ते म्हणाले, लवकर उठ, मला जास्त वेळ नाही आहे. तुला अनुग्रह देण्यासाठी मी मुद्दाम आलो आहे. मी चकित झाले, पण पूर्ण भानावर होते, सावध होते. मी म्हणाले, आम्ही सध्या अडचणीत आहोत. प्राध्यापकांचा 4 महिन्यापासून संप चालू आहे. पगार मिळालेला नाही आहे. आम्ही त्या विवंचनेत आहोत, म्हणून मला आता अनुग्रह नको. श्री स्वामी जोरात हसले. ही क्षुल्लक बाब आहे, कशाला काळजी करतेस? ते सर्व ठीक होईल. आता अनुग्रह पदरात पाडून घे. मी म्हणाले, ते सर्व बरोबर आहे, पण घर कसे चालवायचे ते सांगा. त्यावर श्री स्वामी आणखी हसले आणि हातातून चेक काढून दाखवला आणि म्हणाले, हे पहा, ही रक्कम नक्की मिळणार आहे. त्यानंतर मात्र माझे समाधान झाले. श्री स्वामी समर्थाने आपल्या मांडीवर बसून मला अनुग्रह दिला आणि रोज नियमाने जप उपासना चालू ठेवण्याचा आदेश दिला. मग म्हणाले, चला आपण सैर करून येऊया. असे म्हणताच आम्ही दोघेही सूक्ष्म रूपात संबंध अंतरिक्षात दूरवर प्रवास करून परत घरी पोहोचलो. पुन्हा श्री स्वामी म्हणाले, मला खूप कामे असतात. आता कैक वर्ष आपली भेट होणार नाही आहे. उपासना नीट सांभाळावी. एवढे सांगून श्री स्वामी समर्थ गुप्त झाले. हा सर्व मजकूर वाचून जनार्दन स्वामींनी पुन्हा आपल्या शिष्यांविषयी प्रशंसोद्गार काढले. त्यावेळी सुभाष कांचन म्हणत होते, आपण आणि श्री स्वामी समर्थ काही वेगळे नाहीच. आपल्यामुळेच आम्हाला लाभ झाला आहे. सद्गुरू आणि भक्तांचा प्रेमळ खेळ असा चालूच असतो. या ठिकाणी आपण थांबूया. आजची 18वी क्लिप आणि हा 3रा भाग संपतो आहे. धन्यवाद. हरिओम तत्सत.